नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आपण जसे स्टॉक्स घेतो की नाही, तसे अडाणी ही कंपनी बिझनेसेस घेत असते किंवा लॉन्च करत असते अपॉर्च्युनिस्टिक वेने, की जिथे स्कोप आहे त्यांना कळतं. की जसं फॉर एक्झाम्पल पोर्ट्स, अडाणी पोर्ट्स 20 ते 30 वर्षापूर्वी त्यांनी कंपनी सुरू केली. अजूनही प्रॉफिटेबल आहे आणि एक ग्रुपचा शेअर आहे, इंडेक्स मधला शेअर आहे. त्याच्यानंतर सोलरची अपॉर्च्युनिटी आली 7-8 वर्षापूर्वी, तर सोलरमध्ये घुसले. त्यानंतर डिस्ट्रीब्युशनची अपॉर्च्युनिटी आली. सगळे मोडकळीस आलेले इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स, ओके, ते टेक ओव्हर करण्याची त्यांना कळलं की यांचं काही नीट चाललेलं नाही. सो ते त्यांनी टेक ओव्हर केले. असे अडाणी ही अपॉर्च्युनिस्टिक बिझनेस कंपनी आहे. नो डाऊट ते कर्ज घेतात बारेमाप आणि त्याच्यावर त्यांच्या बिझनेसेस ची काय म्हणतात वेट असतं, पण ते कर्ज परतही करतात. ओके, आताच त्यांनी मोठी सिमेंट कंपनी ACC सारखी सिमेंट कंपनी विकत घेतली. कारण त्यांना कळलं की मोदी सरकार इन्फ्रास्ट्रक्चरसाठी प्रचंड पैसा खर्च करते, त्यामुळे अव्यात त्यांना सिमेंटची ऑर्डर मिळतच राहणार आहे. ओके, तेव्हा कुठे कुठे घुसलं ते. ओके, दे स्टार्टेड विथ अडाणी इनफॅक्ट पोर्ट. त्याच्यानंतर ते अडाणी एंटरप्राइजेस नवीन मेन कंपनी त्यांनी स्थापन केली. त्याच्यानंतर ते इव्हेंट डायरेक्ट टू कस्टमर्स ऑल्सो, जसं NDTV त्यांनी टेक ओव्हर केली. ओके, मीडिया खूप इम्पॉर्टंट कंपनी आहे, ती टेक ओव्हर केली. नंतर अडाणी विल्मर ही काय म्हणायची आपली खाद्यतेलाची कंपनी टेक ओव्हर केली. त्यानंतर PVCमध्ये गेले, कॉपर ॲल्युमिनियममध्ये पण ते आहेत. पोर्ट अँड लॉजिस्टिक्समध्ये तर सांगितलं, एअरपोर्टमध्ये पण घुसलेत. अडाणी टोटल गॅसमध्ये घुसलेत. ओके, त्याच्यानंतर ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशनमध्ये पण ते घुसणार आहेत आता. रिन्युएबल्समध्ये तर आहेत. अशा प्रकारे अडाणीच्या जवळजवळ 10-15 कंपन्या लिस्टेड आहेत आत्ता, आणि त्या सगळ्या प्रॉफिटेबलमध्ये येणारच आहेत. ज्या नसतील त्यासुद्धा येतील. अडाणी पॉवर ही पण त्यातली एक कंपनी आहे, थर्मल पॉवर प्रोडक्शन, ज्याचा IPO आला होता 120 रुपयाला साधारण 2010ला किंवा त्या सुमारास. तो शेअर 120चा पडत 40 आला, कारण तोपर्यंत त्यांचे प्लॅन्स कन्स्ट्रक्ट होत होते, लॉसच होते. गेले कित्येक वर्ष कंपनी लॉसच डिक्लेअर करत होती, पण आता गेले 3 वर्ष कंपनी प्रचंड प्रॉफिटॅबिलिटीमध्ये आलेली आहे. कारण जास्त वर्ष लागली, 7-8 वर्ष लागली प्रॉफिटमध्ये यायला, किंवा जास्तच. त्यानंतर तो शेअर आता 500 रुपयाला बघा. ओके, 120ला IPO काढलेला 2010ला तत्सम काहीतरी टाईमला, त्यानंतर तो 40 रुपयावर आला. तर ज्यांनी तो घेतला आणि विश्वास ठेवला की पॉवर प्रोडक्शन लागणारच इंडियामध्ये, किंवा अडाणी ही इज अ पर्सन हू विल इन्श्युअर दॅट द प्रोजेक्ट इज कम्प्लिटेड अँड इज प्रॉफिटेबल ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. ओके, त्यांचा 40 रुपयाला घेतलेला शेअर आज परत 500 रुपयाला झालेला आहे. त्यामुळे अडाणी कंपनी ही ट्रस्टवर्दी कंपनी नाही असं लोक म्हणतात, पण मला अजिबात वाटत नाही. दे आर परफेक्ट बिझनेसमॅन, आणि भारताची इन्फ्रास्ट्रक्चर स्टोरी त्यांना प्रचंड डायजेस्ट झालेली आहे. त्याच्यामध्येच तर मॅक्सिमम आहेत. अडाणी एनर्जीसुद्धा आहे, डिस्ट्रीब्युशनची कंपनी केलेली त्यांनी. त्यांचं प्रोडक्शन पण आहे, अडाणी पॉवरचं डिस्ट्रीब्युशन पण आहे. प्रोडक्शन आहे, डिस्ट्रीब्युशन आहे, सगळंच आहे. आता मीटर्समध्ये घुसलेले आहेत. ओके, बघा तुम्हाला पटतं का.